नमस्कार, मी निरंजन. मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. मी काही सांगायच्या आधी तुम्ही काही बातम्या पहिल्यांदा बघा आणि काही दृश्य बघा. वाहून चालली वाहून अवघड काम झालं का आता हे पाठवलं जावं रे. आपण कल्पना करू शकत नाही इतकं मोठं आसमानी संकट हे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवरती, मराठवाड्यातल्या नागरिकांवरती आलेलं आहे. आणि आयुक्तांकडून याची माहिती घेतली. विभागीय आयुक्त त्या ठिकाणी जे आहेत औरंगाबादमध्ये, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेतली. आयुक्त डॉक्टर जितेंद्र पापळकर यांनी माहिती सांगितली आहे, तीही थोडक्यामध्ये बघा. मराठवाड्यामध्ये मागच्या 4-5 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी आणि पाऊस संततधार सुरू आहे. काल प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे 129 मंडळामध्ये काल अतिवृष्टी झालेली आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त बीडमध्ये 57, परभणीमध्ये 22 आणि धाराशिवमध्ये 21 इतरही काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली मंडळ आहेत. आत्ताच्या घटकेला आर्मी आणि NDRFच्या टीमच्या माध्यमातून लोकांना लो लाईंग एरियामधून इव्हॅक्युएशन करण्याचं काम सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. त्यामध्ये बीडमध्ये आता 28 लोक फक्त आता अडकलेले होते. त्या लोकांना काढण्याच्यासाठी NDRF आणि आर्मीची टीम त्या ठिकाणी काम करते आहे. धाराशिवमध्ये जवळपास एकाच गावामध्ये 150 लोक हे अडकलेले होते. तर त्याही लोकांना आता हळूहळू काढायसाठी आपली NDRFची टीम आणि आता तिथून एअरलिफ्ट करायला हेलिकॉप्टर देखील पोहोचले. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांपैकी औरंगाबादचा म्हणजे विशेषतः पैठण आणि सिल्लोड हे 2 विष तालुके, त्याच्या व्यतिरिक्त नांदेड असेल, लातूर असेल, बीड असेल, धाराशिव असेल, या जिल्ह्यांमध्ये अक्षरशः थैमान पावसाने घातलेलं आहे. अक्षरशः थैमान. 22 लाख हेक्टर इतकी जमीन, शेतीचं नुकसान झालेलं आहे. आणि विशेषतः नदीकाठच्या ज्या जमिनी आहेत, ज्या शेती आहेत, त्या अक्षरशः खरवडून निघाल्यासारख्या झाल्या आहेत. शेतीमध्ये असलेलं पीक, माती सगट वाहून गेलेलं आहे. अक्षरशः रखरखीत खरडून गेलेल्या शेती झालेल्या आहेत त्या ठिकाणच्या. याच्या व्यतिरिक्त जे माणसांचे बळी गेलेले आहेत, म्हणजे 350च्या आसपास घरं पडलेली आहेत. आतापर्यंत 150 जण आजही धाराशिवमध्ये पुरामध्ये अडकलेले आहेत. 28 जण बीडमध्ये पुरामध्ये अडकलेले आहेत. 24 तासापासून तिथं अडकून पडलेले आहेत. 325 जणांच्या आसपास मृत्यू झाला असेल असं म्हटलं जात आहे. 300-350 गुरं, शेतीसाठी लागणारी बैल असतील, गायी असतील, या मृत्युमुखी पडलेले आहेत. भयानक प्रमाणामध्ये ही संपूर्ण नुकसान झालेलं आहे तिथं. मग गोदावरी असेल, पूर्णा असेल, मांजरा असेल, सिंदफणा असेल, या नद्यांना आलेलं महापुरापेक्षा कमी नाहीये. इतकं भयानक नुकसान मराठवाड्यामध्ये झालेलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शासनाने पहिल्यांदा पंचनामे करायला सांगितले. पंचनामा झाल्यानंतर काही ठिकाणचे झाले, त्यावेळेला असं सांगितलं होतं की 80 रुपये गुंठा म्हणजे 3400 रुपये एकर याप्रमाणे काहीतरी नुकसान भरपाई देणार. सोयाबीनची बॅग बियाण्याची 3500 रुपयाला आहे, एक बॅग सोयाबीनची. आणि 3400 रुपये एका एकराला शासन त्यावेळेला म्हणत होतं की याचा आम्ही नुकसान भरपाई देणार. कसं भागणार आहे ज्या वेळेला त्याची अख्खी जमीन वाहून गेलेली आहे, खरडून गेलेली आहे शेतकऱ्याची. त्याला अख्खं आयुष्याचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा एका महापुरामुळे आलेली आपत्ती विपत्ती नाही आहे. त्याला त्याचं आयुष्य उभं करण्यासाठी मदत लागेल. किमान एकरी 50,000 रुपयाची मदत शेतकऱ्यांना व्हायला हवी, अशी खरी तर परिस्थिती आहे. 22 लाख हेक्टर जमीन
विचार करा तुम्ही, म्हणजे 55 लाख एकर जमीन एवढी शेती त्या ठिकाणी नष्ट झालेली आहे. आणि हे देशभर होत आहे. म्हणजे पंजाबमध्ये झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं. ही दोन सर्वात मोठी कृषीप्रधान राज्य, पंजाब आणि महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये त्याच्या कितीतरी भयानक प्रमाणामध्ये आता ही हानी झालेली दिसते आहे. 55 लाख एकर. आणि याचा अर्थ कुटुंब किती असतील शेतकऱ्यांची, ही देशोधडीला लावणार आहेत का शासन? त्या ठिकाणी एनडीआरएफ आता बोलवलंय, नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स. हे एनडीआरएफला आता बोलवलंय, लष्कराला आता बोलवलंय. आता रेस्क्यू टीम्स तिथं जाणार, आता त्यांना वाचवायला प्रयत्न करणार. कालचा तो एक व्हिडिओ आपण बघितलाच असेल, धाराशिवचे खासदार तिथे निंबाळकर हे कशा पद्धतीने स्वतः खासदार हा त्या मानेव एवढ्या साचलेल्या पाण्यामध्ये आलेल्या पुरामध्ये जाऊन त्या शेतकऱ्याचं एकाचं कुटुंब वाचवत होता जीव. याला लोकप्रतिनिधी म्हणतात, लोकांना वाचवणारा. हे असेच बाकीचे लोकप्रतिनिधी आणि तिथले आमदार आहेत का? मराठवाड्यामधले आमदार काय करतायत सगळ्या पक्षांचे, आणि बहुसंख्य तर भाजपचेच आहेत आलेले निवडून. हे या मदतीसाठी काय करतायत? यांना शासनावरती यांनी दबाव आणायला पाहिजे. किमान 50,000 रुपये एकर प्रमाणे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, किमान. हे बाकी तुमचं सगळं बंद करा. काय तो तुमचा 80,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग असेल आणि आणखीन काय असतील, ते लाडक्या बहीण असेल, सगळं बंद करा. आता पहिल्यांदा मराठवाडा पुन्हा उभा करा. मराठवाड्यातला तो शेतकरी पुन्हा एकदा उभा करा. ज्याची जमीन खरडून गेली असेल त्याची पुन्हा कशी उभी करता येईल? महाराष्ट्रातल्या धरणांमधली गाळ काढायची. नाशिकच्या गंगापूरच्या धरणामध्ये 30 ते 40% गाळ आहे. अजून तो साफ केलेला नाही. शेकडो कोटी रुपये मंजूर झाले. ते काढा आणि पुन्हा या जमिनी उभ्या करा. पुन्हा त्या शेतकऱ्याला पायावर उभा करा त्याच्यातून, तर त्याचं आयुष्य सावरेल. कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं होतं, जेव्हा सर्व बंद होतं, उद्योगधंद्यांपासून मंदिरांपर्यंत ज्यावेळेला सर्व व्यवसाय बंद पडले होते, त्यावेळेला फक्त शेतकऱ्यांनी देश वाचवलेला आहे त्या संपूर्ण काळामध्ये. आज हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. याच मराठवाड्यातले शेतकरी किडण्या विकायला निघाले होते, जाहिराती छापल्या होत्या त्यांनी. आज त्यांना बळ देण्याची गरज निर्माण झालेली आहे. माझं तर असं म्हणणं आहे की विरोधी पक्षाचे जेवढे नेते असतील, मग ती शरद पवारांची काँग्रेस असेल, ती हर्षवर्धन सपकाळांचं प्रदेशाध्यक्ष म्हणून असेल, शिवसेना असेल उद्धव ठाकरेंची, सर्वांनी आता मराठवाड्याच्या मदतीसाठी बाहेर पडणं गरजेचं आहे. ही संवेदनशीलता पुन्हा एकदा महाराष्ट्रात जागी झालीच पाहिजे की माझ्या मराठवाड्यातल्या शेतकरी बांधवासाठी मी उभा राहणार. आमच्या परीनं जे शक्य असेल ते आम्ही करू, 100% करू. पण मराठवाड्यातल्या या शेतकऱ्याला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी, पुन्हा एकदा स्वाभिमानाने त्याची शेती करता त्याला यावी, यासाठी त्याला आज मदतीची गरज आहे. आज ही आपण काय करू शकता याचा आपण विचार करा आणि शासनावरती जास्तीत जास्त दबाव कसा आणता येऊ शकेल या मदतीसाठी त्यांना हे करायला की 50,000 रुपये एकर शासनाने या शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे. 2-2.5 लाख शेतकरी असतील, या 2-2.5 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपयाची मदत शासन ठरवलं तर 100% करू शकते. हे जे फालतूचे खर्च आहेत सगळे, शक्तीपीठ महामार्गाला 80,000 कोटी, आणखीन कुठे 10,000 कोटी, हे बंद करा, कृपा करून बंद करा. माणसं जर मरून गेली तर त्या रस्त्यांचा काही उपयोग राहणार नाही. आणि असे हे महामार्ग बनवूच नका. खरं तर ज्या पद्धतीने चाललेलं आहे, भ्रष्टाचाराच्या महामार्गावर कधीही ट्रॅफिक जॅम होत नाही. सगळे एकमेकाला वाट करून देत असतात. ते इथं व्हायला नको. मराठवाड्यातला प्रत्येक माणूस पुन्हा उभा राहायला पाहिजे. शेतकरी ही जबाबदारी शासनाची आहे, तर तितकीच ती जबाबदारी आपल्या सर्व नागरिकांची सुद्धा आहे, शहरांमधल्या आणि मराठवाड्यातल्या नसलेल्या सुद्धा. काय तुम्ही याच्याबद्दल करू शकता? तुमच्या लोकप्रतिनिधीवर दबाव आणा, शासनाला ईमेल पाठवा, न्यायालयाला ईमेल पाठवा, पण योग्य पद्धतीने या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. बघवत नाही डोळ्याला अशी दृश्य आहेत. एका गोठ्यामधल्या गायी
कशा पुरामध्ये बुडून मेल्या याची चित्र आली होती. आणि हे सगळे गोमातेचे रक्षक त्याच्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. या शेतकऱ्याला आज मदतीची गरज आहे. हे जी दृश्य बघून आणि ही आकडेवारी जेव्हा ऐकली, प्रत्यक्ष विभागीय आयुक्त सांगतात 22 लाख हेक्टर, त्यावेळेला असं राहावलंच नाही आणि म्हणून हा आत्ता व्हिडिओ करतोय. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा याच्यासाठी आपल्या मराठवाड्यातल्या आपल्या शेतकरी बांधवासाठी मदतीला पुढे येणार का? मला नक्की कॉमेंट करून कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायचा आग्रह करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.